हा प्रश्न आता सगळ्यांना येणार आहे, त्यामुळे तुम्ही तयारी करून ठेवा की आयुष्यात पहिलं बक्षीस काय मिळालं होतं. अजिंक्य आठवतंय का? पहिलंच वर्ष माझं, मी जस्ट प्रॅक्टिस हॉलमध्ये पाठीमध्ये बसलेलो, दादा माझा डान्स करत होता पुढे ग्रुप घेऊन, आणि एक जण प्रेझेंट नव्हता तिथे, तर तो म्हणला की करतोस का तू डान्स. म्हणून ठीक आहे करून बघूया, आणि केला डान्स मी, आणि 8 दिवसावरच कॉम्पिटिशन होतं. तर ते कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट प्राईज मिळाला. मी फर्स्ट वा 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 वा. सगळ्यांना थोडीशी उत्सुकता आहे की हे डान्स प्रकार तू शिकलायस? शिकलो नाही, बघत बघत व्हिडिओ बघत किंवा कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊन शिकत, असं बघत बघतच शिकलो. मग क्या बात आहे. तो कुठेही शिकला नाही आणि तो पोरांना शिकवतो. त्याचे डान्स क्लास आहेत. आता हे जर पोरं म्हणली आम्ही नाही शिकणार, आम्ही व्हिडिओ बघून शिकतो, तर नाही. पण एक वेगळं स्वप्न आहे त्याचं आणि ते त्यानं जगलंय. मला वाटतं झी मराठी अवॉर्ड हा पुरस्कार तर आहेच, पण सगळ्यात मोठा पुरस्कार मिळालाय की तुला आपल्या देशसेवा करणाऱ्या जवानांची ती वर्दी घालायला मिळते. तो मला वाटतं किती मोठा पुरस्कार तुला मिळालाय, आणि त्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. नुपूर, आता तुझ्याकडे येणार आहे. मी अगदी एक 8 ते 10 वर्षाची होते. मी स्कॉलरशिपसाठी यंग आर्टिस्टची जी स्कॉलरशिप असते CCRTची, त्याच्यासाठी गेले होते. तिथे जे एक्झामिनर होते त्यांना माहिती होतं की मी डान्सरची मुलगी आहे, त्यामुळे त्यांचे माझ्याकडचे एक्सपेक्टेशन्स वाढले होते माझ्याविषयीचे. तर त्यांनी सहज विचारलं, तू वर्णम हा प्रकार करू शकशील का? आणि मी कॉन्फिडेंटली सांगितलं हो मी करेन. आणि नंतर ती मला म्हणाली नक्कीच तू पुढे एक छान कोरिओग्राफर होऊ शकशील, आणि आईकडून ती मला शाबासकी मिळाली. वा वा वा. कुठला डान्स प्रकार म्हणालीस, काय केलंस तू? वर्णम. कितव्या वर्षी गेलं हे? 8व्या वर्षी असेल. बघा आईची प्रेरणा किंवा परीक्षकांची की तू वर्णम करशील का. आपल्याकडे पोरीने काय तू वर्णम भातम एवढं शिक, पुढे जाऊन तुला नवऱ्याच्या घरी जायचंय, नवऱ्याला तू तालावर नाचवशील, वर्णम भातम येणं गरजेचं आहे. तर मी आता येणार आहे बाजी म्हणजेच अभिजित श्वेतचंद्र याच्याकडे. लहान असताना फॅमिली फंक्शन होतं, त्याच्यामध्ये डान्स करायला सांगितलेलं मला, आणि तेव्हा एका काकांनी मला चॉकलेट दिलेलं 5 रुपयाचं. हां. तर तेव्हा ते 5 रुपयाचं चॉकलेट सुद्धा खूप मोठं वाटत होतं, म्हणजे पुरस्कारासारखं वाटत होतं. क्या बात. आता येणार आहे शेरा प्रखर सिंग यांच्याकडे. शेरा, जी मराठी अवार्ड्स में नॉमिनेशन के लिए मैं बहुत शुक्रगुजार हूँ, और मुझे बहुत खुशी होती है कि मैं जिन जिन के साथ नॉमिनेटेड हूँ, इतने महान कलाकारों के साथ, तो बहुत बहुत धन्यवाद. थँक्यू. तर मंडळी, एका फॅमिलीला तर आपण भेटलो. आता आणखीन एक फॅमिली येणार आहे जे पुढचे पुरस्कार देणार आहेत तुम्हाला. त्यांना आता आमंत्रित करतो. खरं तर ही पुण्याची फॅमिली आहे ज्यांचं आडनाव आहे स्वारगेट. या. बंद करा, 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 बंद करून टाका. भैयाला साहेब म्हणणं बंद करा, दियाला साहेब म्हणणं बंद करा, बंद करा, बंद बंद करा. कुठे गेले हे? बंद हो, बंद, इकडे या. अहो बोला तुम्ही काहीतरी, बोला बोला. भैयाला साहेब म्हणणं बंद करा, बोला. काय तुझी अरे रावी? अरे रावी? मग? माझी अरे रावी चालू आहे? नाही तर काय? अरे रावी यांची चालू आहे, कळलं ना? आणि यांची बाहेरच्या राज्यातून येतात, मराठी सिरियल मध्ये काम करता, आणि आमच्या मुलींना त्रास देता. बंद करा, बंद करा. कोण? कोणाबद्दल बोलतोय? हा भैया. हा? आणि वरून काय त्याला साहेब म्हणायचं? आम्ही भैयाला साहेब म्हणणार नाही, भैयाला साहेब म्हणणार नाही. किटली घेऊन तरी फिरायचं, कळलं असतं आम्हाला काहीतरी. नाही केटली घेऊन फिरतोय तो. कोण? ते सोबत असते नेहमी, ते टॅलेंट. केटली एवढं नाही तो. रे शितलीच्या मागे लागण्यापेक्षा किटलीच्या मागे लागा, किटलीच्या. परप्रांत्य. हो क्या हो तुम क्या समझते हैं? क्या हो मतलब क्या है? हाँ, ऐसा थोड़ी हमको सब कहता है, तुमको क्या लगता है? हाँ, हमको क्या कुछ कहता मिलता नहीं है क्या? तुम ऐसा बाहर गांव से इधर से ऐसा आता है गाड़ी में से? नहीं क्या हमको बोलने दो. पाठ किया मैंने अभी, इधर पीछे बैठ के 2 घंटा पाठ किया मैंने अभी. ऐसा थोड़ी रहता है. तुम ऐसा बाहर जैसे काहे दिया परदेश करके ऐसा आएगा और तुम गुलू गुलू बोलेगा लड़की लोग के साथ, और हमको समझ में नहीं आएगा. फ्रेंडशिप करेगा उनके साथ. काहेगा ईशा? ईशा ईशा
काय ईशा अगं काय बरी आहेस ना असं एवढंच विचारतो एवढंच विचारते मी बरी आहेस ना हा ए तुला काय वाटलं तुला काय वाटलं हा? असं होय ऋषी काय सत्य सत्य मला अजिबात चालणार नाही अरे मराठी माणसाला वाव द्या वाव वाव द्या म्हटलं वाव द्या म्हटलं वाव म्हणू नका आमचा शेरा बघा शेरा मराठी माणूस शेरा अरे हिंदी पण बोलतो तो मम्मी एवढंच नाही इतर लोक ना जिभेवर साखर ठेवून बोलतात ते तर विंचू ठेवतात ठेवणारच पुण्याचा आहे तो पुण्याची माणसं जिभेवर विंचू ठेवूनच बोलतात आणि कुणी लपडी केली तर शब्दांचे डंख मारल्याशिवाय नाही. कळलं का एक मिनिट कोणाबद्दल बोलतेस तू शेरा पुण्याचा आहे तो लहानपणापासून तिथेच मोठा झाला हा मूळ गाव कुठलं माहिती आहे का हा. त्याचं मिरज अगं रेच हो ते काय तर तुझं अगं मेरज नाही मेरठ मिरज ते कुठे आलं दिल्ली जवळ दिल्लीचं आहे बंद करा शेराला बंद करा शेराला बंद करून टाका नहीं पाहिजे शेरा नहीं पाहिजे फेरा कुछ नहीं चाहिए हमको अच्छा क्या तुम इधर से आता हमको क्या पता नहीं क्या अगं बंद कर तुम्हाला सांगतो मी आम्ही बेडरूम मध्ये झोपायला गेलो ना की अख्ख्या सोसायटीला कळतं मी बेडरूम मध्ये झोपायला गेलो ते कसं हिचं आपलं बंद करा बेडरूमचं दार बंद करा गेलं बंद करा तुमचं दार बंद करा इथे कशासाठी आलो आणि तुम्ही काय बोलता तुम्ही ओळख करून द्या तुमची ओळख का पैठणी देणार आहात होम मिनिस्टरचा चालू आहे इकडे होम मिनिस्टर मध्ये पैठणी मिळते चला हवा उद्यामध्ये फक्त शाल जोडीतून हा ठीक आहे ओळख करून द्या तर मी हा सागरिका स्वारगेट हे माझे मिस्टर सदाशिव सॉरगेट हा माझा मुलगा चिंचवड स्वारगेट काय नाव आहे चिंचवड स्वारगेट तुझं फक्त चिंचो का पाहिजे होतं असं नाही वाटत मम्मी असू दे अगं हे कोण आले बघ पांढऱ्या केसांचे अरे हा वा झेंडे नमस्ते सर हे काय केलं झेंडे वंदन असले विनोद करायचे नाही घटस्फोट घटस्फोट नाही मम्मी हा घटोत्कच हा तेच ते भिकार विनोद करू नकोस कळलं का हे झेंडे बघा हा त्यांच्या सिरियलचे कटप्पा आहेत ते कटप्पा हा एक गोष्ट मात्र खरी या झी मराठीच्या सर्व सिरियल वर ना बाहुबलीचा प्रभाव आहे कसं सगळ्या काय? सिरियल मध्ये कटप्पा आहे कसा म्हणजे आता हे बघा झेंडेंच्या सिरियल मध्ये झेंडे कटप्पा आहे हा हा मग दाखवा. मग झेंडे दाखवा हे बघा बघितले अच्छा आणि बाजीमध्ये दादाजी कटप्पा आहेत सेम दिसतात कटप्पा सारखे दाखवा बघितलं हा रावल्याच्या सिरियल मध्ये रावल्या कटप्पा आहे सगळ्या सिरियल मध्ये कटप्पा आहे तुला सांगतो डॉक्टर एक राधिकाच्या सिरियल मध्ये कुठं का टप्पा आहे अरे राधिकाची सासू एवढी मोठी कटप्पा आहे पोराला पाठीशी घालते नाही मी तुला माहिती नाही तिचा मुलगा